घरोघरी मातीच्या चुली पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. जानकी ऋषिकेशला म्हणते की हा मकरंद आपल्याला त्रास देण्यासाठी हे सर्व काही करत आहे, परंतु आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि आपली एनर्जी वाया घालवायची नाही. इकडे मकरंद मायाला म्हणतो की त्याच्यासोबत जानकी आहे म्हणून हा ऋषिकेश असा वागत आहे. माया म्हणते की काही काळजी करू नकोस, मी तुला कधीही हरू देणार नाही, तुझ्यासोबत तुझी बहीण आहे आणि उद्या बघ मी त्यांना हे गेम खेळायला कशी मजबूर करते. ते सारंगतामध्ये ग्लोव्ज घालत असतो तेव्हा त्यामध्ये मुंग्या असतात आणि त्या मुंग्या सारंगला चावतात. तेव्हा सारंग जोराने ओरडतो. सर्वजण मिळून सारंगच्या अंगावरच्या त्या मुंग्या काढतात. इकडे ऋषिकेश डोळ्याला पट्टी बांधून लंगडी खेळत असतो तेव्हा त्याच्या रस्त्यामध्ये काच टाकलेले असतात आणि ते काच ऋषिकेशच्या पायाला लागतात आणि ऋषिकेशच्या पायातून रक्त येऊ लागते. तेवढ्यात सौमित्राला कोणीतरी दगड मारतो. तेव्हा ऋषिकेशला खूप राग येतो आणि ऋषिकेश म्हणतो बंद करा हा गेम. तेवढ्यात मकरंद म्हणतो हा जर गेम बंद करायचा असेल तर तुम्ही हार मानली असे समजा. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी पुन्हा गेम खेळायला सुरुवात करतात. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी आणि ऋषिकेश हे गेम जिंकतील का हे पाहणे खूपच मनोरंजक आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.